नमस्कार भावांनो, जय शिवराय. मी आज काही प्रॉपर काही व्हिडिओ वगैरे बनवणार आहे कोणत्या लॅपटॉप वगैरेचा. मी तुम्हाला की एक गोष्ट दाखवणार आहे. आता बघा, तुम्ही बघितले असेल की आपण लॅपटॉपमध्ये 1 TB एस सी डी इन्स्टॉलेशन करतो, 512 GB टाकतो किंवा आपण 256 GB टाकतो. तर एस सी डी ही कशी दिसते, आपण तिला कशी रिमूव्ह करतो, कशी लावतो, मी तुम्हाला जे की आहे ना आज लाईव्ह दाखवून पण देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. आता बघा, हा एक पीस आहे आपल्याकडे. हा डेलचा 5421 असणार आहे. आता हा जो पीस जो असणार आहे ना, यात फक्त 256 GB SSD आहे. बट कस्टमरची रिक्वायरमेंट अशी आहे की त्याला जे आहे ना पूर्ण 512 GB SSD करून घ्यायची. सो याला आपण आता खोलू. हे बघा, लॅपटॉपच्या मध्ये असं असतं. ही तुमची रॅम, ही जी आहे ना, ही जी पट्टी दिसते ना, ही तुमची रॅम असते. आणि ह्या लॅपटॉपवर तुम्हाला 2 सॉकेट्स भेटणार. एक तुम्ही इथं पण रॅम अपडेट करू शकता. आता ही सिंगल जीबीची सिंगल रॅम असणार आहे. तुम्ही इथं पण अपडेट करू शकतात रॅम वगैरे एक्सटर्नल. आणि आता जे आपलं मेन आहे ना, ते आपली ही SSD असणार आहे. आता बघा, हिचा स्टोरेज इथे दिसतो बघा, 256. येसच्या पुढे जे नंबर आहेत ना, 256 म्हणजे 256. आता आपल्याला हिला की नाही 512 GB करावं लागणार आहे. आपण काय करतो, हिला जसं आपण रिमूव्ह करतो. आता हिला मी तुम्हाला पण रिमूव्ह करून दाखवतो. हे बघा, अशी SSD असते, एकदम स्लिम. कोणी बोलणार तरी आहे का की हिचा जो स्टोरेज जो आहे 256 GB, इतकी कॉम्पॅक्ट टेक्नॉलॉजी, एकदम स्लिम. आणि आता आपण याच्यामध्ये जे आहे ना, ही टाकणार आहोत, दिस वन. आता ही जी आहे ही 512 GBची असेल, NVMe. आता ही आपली 256 GBची साईडला. आपण त्यामध्ये आता ही वाली अपडेट करणार आहोत. ही पण आहे NVMe. एसएला 2 प्रकारचे राहतात, मी तुम्हाला ते पण लगेच सांगून देतो. ही NVMeचं एक कसं राहतं तर बघा, हिला हा एकच सॉकेट आहे. हिला हे जे आहे ना, हे एकच असणार आहे. बट M.2 म्हणजे अशी असते. दिसायला दोघी पण सेम दिसतात, बट ही NVMe जी की ॲडव्हान्स लेवलला वर्क करते. आणि ही SATA M.2. हिला 2 नॉचेस असते, हिला एकच नॉच असतो. आणि ही असते ना NVMe फास्ट वर्क करते. आता आपला पीस हा 11 जनरेशनचा लॅपटॉप असणार. सो याला जे आहे ना NVMe सपोर्ट करते, ही सपोर्ट करत नाही. आता ही एसएल लावून गेलेली आहे. आता आपण फक्त याला फ्लॅप वगैरे लावून देऊ आणि याचं काम आता होऊन गेलं. म्हणजे अशी एसएल लावावं लागते. हे जे असतं ना सॉकेट, हे असतं SSDचं सॉकेट, हे रॅमचं सॉकेट, ही आपली बॅटरी, हा आपला कूलिंग फॅन, आणि इथे राहतो आपला मेन म्हणजे प्रोसेसर. आता ह्या ज्या चिप्स ज्या आहेत ना, ह्या असतं आपला वायफाय चिप्स. ही आपली वायफाय चिप, ही आपली ब्लूटूथ चिप राहते. ठीक आहे. सो आता व्हिडिओ मी आता एंड करतो. नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एकदम भारीतली गोष्ट सांगेल, युनिक टाईप. ठीक आहे. सो बाय बाय.